हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका पारंपरिक हंडीचा ब्लॉग बनवण्यासाठी। आणि या हंडीचं वैशिष्ट्य म्हणजे 125 वर्ष ही हंडी नवी मुंबईतील शिरवणे या गावामध्ये साजरी केली जाते। आणि मित्रांनो, ही जी हंडी आहे ही खरंच बघण्यासारखी आहे, कारण जे काही यंग जनरेशनची मुलं आहेत ते खूप लांबून एक रेंजमध्ये धावत येतात आणि आपल्या डोक्याने ही हंडी फोडायची आहे। आणि या हंडीमध्ये शिरोणे गावातील प्रत्येक गावकरी मोठ्या हौसेने साजरा होतो। आणि जसं तुम्ही बघता की बाहेर थर वगैरे लावले जातात आणि डीजेच्या गाण्यावर वगैरे हंडी साजरी होते, तर इथे त्याच्या एकदम अपोजिट आहे। इथे भजन मंडळी असते मंदिरामध्ये, हनुमंताच्या मंदिरामध्ये शिरोणे गावात ही हंडी साजरी होते आणि भजनाच्या तालावर स्वरावर ही हंडी इथे फोडली जाते। सर्वजण ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात आणि ही हंडी कोण फोडेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यंग जनरेशन पुढाकार घेतो, पुढे येतो आणि या हंडीची शोभा वाढवतो। गाईज, हंडीचा हा जो ब्लॉग आहे हा खरंच तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा। असा ब्लॉग तुम्हाला क्वचितच बघायला भेटणार आहे आणि खरंच खूप स्पेशल आहे आणि असा एक दुर्मिळ प्रकार आहे, कारण ही एक जुनी परंपरा आहे। सो चला तर मित्रांनो, जाऊया आपण या हंडीमध्ये सहभागी होऊया। आज बऱ्यापैकी पाऊस आहे, पण तरी पण या हंडीचा जोश कमी नाही होणार आहे आणि तुम्ही देखील या हंडीला एन्जॉय करणार माझ्या बरोबर। नमस्कार दादा, एक मिनिट। मित्रांनो, आपल्या बरोबर शिरवणे गावातील सोशल वर्कर आपल्या बरोबर आहेत, तसेच ते या गावातील स्थानिक गावकरी आहेत। दादा, नाव सांगा। तुमचं नाव सांगा दादा। ही जी हंडी आपल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये इथे साजरी होते, ही जवळपास किती वर्षापासून होत असेल? म्हणजे जवळजवळ आता 125 ते 135 वर्ष अंदाज त्याला झाला असेल। म्हणजे ही जुनी परंपरा आहे असं आपण म्हणू शकतो। आणि दरवर्षी इथेच या ठिकाणी याच प्रकारे ही हंडी साजरी होते। दरवर्षी याच ठिकाणी साजरी होते आणि पूर्ण जल्लोषानं पूर्ण गाव असतो। तुम्ही आज बघितलं असेल बरोबर, तर 125 वर्षाची अख्ख्या नवी मुंबईतली पहिली हंडी असेल आणि खूप अशी म्हणजे वेगळी हंडी आहे। आपण बाहेर मोस्टली बघतो थर लावले जातात, तिचे डीजेचे वगैरे गाणे वगैरे असतात, पण इथे भजनाच्या याच्यामध्ये स्वरामध्ये आणि एकदम पारंपरिक पद्धतीने ही हंडी साजरी झाली। आणि सर्व गावकरी, जसे तुम्ही म्हणालात, गावकऱ्यांचा उत्साह असतो नेहमी। शिरवणे गावामध्ये मी नोटीस केलेलं आहे की प्रत्येक सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रमाला सर्वजण सहभागी होतात आणि गावकऱ्यांची एकी इथे दिसून येते। सो तुम्हाला हा फंक्शन बघताना कसं वाटलं? म्हणजे दरवर्षीप्रमाणे आनंद आहे, पण या वर्षी वगैरे काय फिलिंग सांगाल तुमच्या मनातल्या? माझ्या लहानपणापासून मी पाहतोय काही पारंपरिक जी दही हंडी आहे ही 125 ते 135 वर्षाची परंपरा आहे आणि त्याचे आमचे अध्यक्ष संतोषदादा सुतार यांचा पूर्ण याचा श्रेय आहे, यांचा श्रेय द्यायला हवा। आणि पूर्ण टीम यांची या दही हंडीसाठी काम करत असते आणि पूर्ण उत्साहाने लहान मुलांपासून तर महिला वर्ग असो, जेंट्स वर्ग असो, युवा वर्ग असो, आणि अशी जी परंपरा ही अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही, अशी परंपरा आहे। धन्यवाद। सो दादा, तुमचं नाव सांगा सगळं अगोदर। मी संतोष रामे सुतार,
चिरोणे गावातील ह्या मंदिराचा अध्यक्ष आहे गेल्या 16 वर्षापासून. परंतु ह्या मंदिराची शेकडो वर्षापूर्वीची परंपरा ही दही अंडी फोडण्याची, उडी मारून दही अंडी फोडणं. आणि गेल्या 16 वर्षापूर्वी मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्या अध्यक्षाखाली होते. पण दही अंडी डोक्याने फोडल्याशिवाय तिला मान्यता दिली जात नाही, डोक्यानेच फुटली पाहिजे. आणि असाच हा आंदोलन आहे. दही अंडी फुटल्यानंतर पुन्हा गावकीला जो खेळ असतो तो अशा पद्धतीने प्रसाद काल्याचा असतो. तो काल्याचा प्रसाद वाटला जातो प्रत्येकाच्या घरामध्ये. नंतर ते तलावर जाऊन त्याचा गोकुळा खेळल्यानंतर जितके गोकुळ तिथं असतील त्यांना त्याचा काल्याचा प्रसाद दिला जातो. आणि अशा पद्धतीने फार अशी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे लहानापासून ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी येऊन आपले दही अंडी उत्सव साजरा करत असतात. आणि फार सुंदर हा शेकडो वर्षापासूनचा सण आहे, तो फार आनंदात साजरा करतात. सो फ्रेंड्स, हे जे क्षण आहेत जे तुम्ही माझ्याबरोबर सध्या बघताय हे हंडी फुटल्यानंतरचे क्षण आहेत. पण मी तुम्हाला आता दाखवतोय कारण हंडी फुटण्याची जी तुमच्या मनामध्ये उत्सुकता आहे ती जर हंडी फुटल्यानंतर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्युअसली बघाल की नाही. पण हे जे क्षण आहेत हे देखील एक या ब्लॉगचा महत्त्वाचा घटक आहे. ही एक परंपरा आहे म्हणून हे क्षण मी इथे तुम्हाला दाखवतोय. सो प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. कवा झाल्यावर सकाळी 7ला जायल्यावर
Gracias.
सो गाईज, शिरवण्यामधली ही जी पारंपरिक अंडी आहे ती स्वराजाने फोडलेली. त्याची हाईट बघा तुम्ही. आणि त्याने भरपूर प्रयत्न केला. मला वाटतं एक 4-5 वेळा अंडीला टच केलेला आहे त्यांनी आणि अंडी फुटत नव्हती. खरंच हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला, खूप स्पेशल झाला. कारण स्वराजाने वारंवार प्रयत्न करून ही अंडी फोडलेली आहे आणि हा क्षण जो होता तो बघण्यासारखा होता. सो आपण स्वराज बरोबर इथे थोडंसं बोलणार आहोत. मित्रांनो, स्वराज आपल्या बरोबर आहे आणि स्वराजची हाईट किती आहे तुझी? 6'2" आसपास असेल. 6'2" आसपास. अच्छा. आणि तुम्हाला वाटतं एक 4-5 वेळा अंडीला टच केलं बरोबर? एकच वेळेला लास्ट टाइम गेलतो. नाही पण टच झाली ना बरोबर त्याला? 4-5 झालं. बऱ्याच वेळेला त्याने प्रयत्न केला, अंडी टच झाली पण तेव्हा ती फुटत नव्हती आणि शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आणि मित्रांनो, खरंच हा जो क्षण होता तो बघण्यासारखा होता. शिरोण्या गावामधली ही पारंपरिक अंडी जी नेहमी दरवर्षी इथे हनुमंताच्या मंदिरामध्ये साजरी होते आणि आज स्वराजने ही अंडी फोडलेली आहे. स्वराज, कसं वाटतं तुला? म्हणजे काय फिलिंग आहे? चांगलाच वाटतं. सो गाईज, स्वराजचे आपण अभिनंदन करूया. आणि खरंच मस्त हा कार्यक्रम खूप छान झाला. तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. धन्यवाद स्वराज. माझा मोबाईल स्माइल